हॅलो, नमस्कार मित्रांनो, डमिका सपना व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आम्ही आहोत गोकर्णामध्ये। आमचा पहिला दिवस आहे, आम्ही गोकर्णामध्ये आहोत। आणि मित्रांनो, पाऊस एवढा पडतोय ना। सकाळी आम्ही गणपती टेम्पलला आणि महाबलेश्वर टेम्पलला व्हिजिट केलं। महाबलेश्वर शिव टेम्पल, शिव टेम्पलला व्हिजिट केलं आणि खूप जोराचा पाऊस होता बघा। तो आम्ही व्हिडिओ एंडिंग केला, तरी आम्ही जेवलो वगैरे आणि आमच्या रूम वर आलो। आमचा इकडे रूम आहे, स्टे होम मध्ये आम्ही आमचं स्टे केलेलं आहे। इकडे आल्यानंतर एवढा पाऊस पडतोय ना की पूर्ण आमचा ट्रिपच खराब केला। खूप मित्रांनो, पाऊस आहे, जबरदस्त पाऊस आहे, कुठे फिरायलाच नाही देत बघा ना। आता पण आता म्हटलं संध्याकाळी जरा कुठेतरी जाऊया, एखाद्या बीचवर जाऊया की एखाद्या टेम्पलला जाऊया, पण खूप जोरात पाऊस होतो। दाखवते तुम्हाला। सो बघूया मेघराजा काय आपल्यावर मेहरबानी करतोय की नाही, की आपली बोलतात ना ट्रिप फुकटच जाणार। कोका घेतला। हाय गाईस, इथे खूप पाऊस पडला आणि आम्ही चाललो बीच मध्ये। एवढ्या पावसामध्ये साईला आमच्या जायचंय बीच वरती। हॅलो गाईस, आता आम्ही आलेलो आहे सी वर्धा इंटरनॅशनल रेस्टॉरंट मध्ये। मम्मी लय भिजलेली आहे। नाही भिजलास? भिजणार साई पण भिजलाय बघा। नाही, साईने रेनकोट घातलेला ना। हे बघा मी केवढी भिजले। आम्ही चहा पिण्यासाठी बाहेर निघालो, पण पावसाने एवढा जोराचा पाऊस आला ना की पूर्ण भिजूनच टाकलं। एका सुंदर अशा रेस्टॉरंट मध्ये आम्ही बसलेलो आहोत। आता आम्ही संध्याकाळचा चहा आणि नाश्ता करत आहोत। सो 2 प्लेट भजी मागवलेले आहे आणि चहा मागवलेला आहे। आणि पाऊस मित्रांनो, पावसाने आमची ट्रिपच पूर्ण खराब केलेली आहे। साई तर खूप कंटाळा, नाही का, कंटाळा बोलते उगाच मम्मा आपण आलो नाही का ट्रिपला। बोला असले जाऊ दे, आपलं दर्शन झालं ना ते महत्वाचं। गाईस, आता भजी आलेली, गरम गरम खायचं लय मन होतं सॉस सोबत मस्त। आणि आता चाय येत आहे, कुठे येतं माहिती नाही। बघू शकता भजी, तुम्हाला टेस्ट करून दाखवते। गरम आहे। भाजलं भाजलं भाजलं, साईचं तोंड भाजलं। मला मी पण खाते। फक्त 1 प्लेट 10। साईचं तोंड भाजलंय, माझं नको भाजाय। माझं नाही वाटलं। बाहेर मुसळधार पाऊस आणि गरमागरम भजी खायला या गोकर्णामध्ये। एन्जॉय करूया भजी। चहा बाकी अजून। ही आलेली आहे आपली स्पेशल चहा। साईबाबू ना घरी चहा नाही पिता, बाहेर आला की चहा पितो का। पाऊस बघ किती आहे मित्रांनो, हे बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे। जोराचा आहे पाऊस। सो मित्रांनो, रूम वरती आलो, आम्ही फ्रेश झालो, कारण खूपच सगळे तिघं पण भिजलेलो। साई बाबू थोडासा भिजलेला, म्हणून त्याने फक्त खालची पॅन्ट आहे ती चेंज केलेली आहे। आता रेनकोट घालते, कारण आता आम्ही चाललेलो आहोत आमचं डिनर करण्यासाठी। आणि इकडे बघा, जी आपण ट्रेन मध्ये घेतलेली ना रशी, ती आम्हाला इकडे कामाला आली। कपडे सुकत घातलेत, काय बघा ना आमच्या वेळा, आम्ही ट्रिप आणि गोकर्ण फिरायला आलोय आणि कपडे सुकवतोय। पाऊस बघा चालूच आहे आणि साप दिसला आम्हाला रस्त्यामध्ये। साईने पायच टाकला असता, पण बोलत ना महादेवांचं सकाळी आपण दर्शन केलेलं आहे, महादेवांची कृपा। मग तो साप पटकन आम्हाला दिसला, कारण अंधार आहे ना रस्त्यावरती, एवढं काही दिसत पण नाही आणि पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पटापट आलो। आमच्या रूमच्या बाजूलाच आहे हे हॉटेल, इकडे मस्त असं ताजी ताजी मच्छी देतात फ्राय करून। आणि सकाळी बघितलं इथून जाताना, सो आम्ही आता इथे आमचा डिनर करण्यासाठी आलेलो आहोत। तर आतमध्ये फुल आहे हॉटेल, तर 5 मिनिटं वेट करायला लागेल, वेट करूया। सो फायनली मित्रांनो, आमचा डिनर आलेला आहे। आणि आज बुधवार असल्यामुळे आम्ही इकडे क्रॅब थाली ऑर्डर केलेली आहे, क्रॅब फिश थाली आहे ही। आणि इकडे साईसाठी त्याची फेवरेट प्रॉन्स थाली ऑर्डर केलेली आहे, रोटी पण आहे। सो ती येत आहे, तोपर्यंत साई चल मोबाईल ठेव, खायला सुरुवात कर। साई टेस्ट करून दाखव। गरम नाही, मगाशी भजी खाताना नाही, भजी खाताना चटके लागलेत ना, म्हणून तो आता बरोबर फुकून फुकून खातोय। आणि सांग, तुम्ही जर गोकर्णामध्ये आलात ना तर करावरी सी फूड हॉटेलमध्ये नक्की व्हिजिट करा, खूप छान इकडे नॉनव्हेजचं जेवण भेटतं। सो चला, आता आम्ही आमचा डिनर एन्जॉय करतो, तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका। ओके, बाय बाय, भेटूया लवकरच।